जय शिवराय। जय शिवराय। आज आपण ज्या कायदेविषयक कायद्याचे बोल हे सदर सुरू करत आहोत आणि मला जो विषय दिला आहे तो आहे महिलांविषयी कायदे आणि त्याच्याविषयी मी सुरू करते। थोडे आणखीन लोक ऑनलाईन येऊ द्या, मग आपण सुरू करूयात। प्रेझेंटेशन आहे बनवलेलं मी, ते आपण सुरू करूयात। मला जो विषय दिलेला आहे तो आहे महिलांविषयी कायदे। महिलांविषयी जे कायदे आहेत ते पहिले आपण सुरुवात करूयात की महिलांविषयी कायदे बनवण्याची गरज का पडली। महिलांविषयी कायदे बनवण्याची गरज ह्याच्यामुळे पडली कारण की आपला पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि बऱ्याच महिला ज्या आहेत त्या लिंगभेदाच्या शिकार झालेल्या आहेत। त्यामुळे महिलांविषयी कायदे जे बनवण्याची गरज पडलेली आहे, कारण आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सर्वच महिला म्हणजे फक्त भारतातच नाहीये, जगभरातील सर्वच महिला ज्या आहेत आयुष्यात कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी लिंगभेद म्हणजे ज्याला आपण जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणतो, लिंगभेद जे आहे किंवा आपण त्याला सोप्या भाषेत म्हणू शकतो की लैंगिक अन्याय पण म्हणू शकतो। म्हणजे एखादी स्त्री जर काही गोष्ट जर तिने केली तर तिच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि तेच जर कृत्य एखाद्या पुरुषाकडून केलं तर वेगळं हे होतं। त्याला आपण लिंगभेद म्हणू शकतो किंवा जे समाजामध्ये जे आहे की समानता नाहीये स्त्री आणि पुरुषांमध्ये। समजा एखादी मुलगी खूप अभ्यासात हुशार असेल पण तरी सुद्धा तिच्याकडून अपेक्षा असते की ती हुशार आहे तरी तिने घरातलं पण काम केलं पाहिजे, ती मुलगी आहे म्हणून तिला खूप बंधनं टाकले जातात। हे जे सगळं आहे तोच जेंडर डिस्क्रिमिनेशन किंवा लैंगिक अन्याय जो आहे, लिंगभेद जो आहे त्याच्यामुळे होतो। आणि त्याच गोष्टीमुळे पुरुष प्रधान संस्कृती आहे, आपल्याकडे जेंडर डिस्क्रिमिनेशन पण आहे, त्याच्यामुळे स्त्रियांवरती बऱ्याच प्रमाणात व्हायलन्स किंवा आपण अत्याचार होत असतो आणि त्याच्यावर प्रतिबंध व्हावा म्हणून काही कायदे महिलांसाठी बनवलेले आहेत। तर आपण सगळ्यात पहिले जे बघूयात ते सेक्शन 354 किंवा 376 जे आहे इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंड संहिता जे आहे त्याचं सेक्शन 354 बद्दल बोलूया। ते म्हणजे विनयभंग। एखाद्या स्त्रीचा तिच्या इच्छेविरुद्ध हात पकडणं किंवा असं काही कृत्य करणं की ज्याने तिला अपमानास्पद वागणूक मिळेल असं काही कृत्य करणं, तिचा सेक्शुअल इंटेन्शननी तिचा हात पकडणं किंवा तिला जवळ घेणं, तिच्या मर्जी विरुद्ध असं जे पण कृत्य होतं त्याला 354च्या डेफिनेशनमध्ये येतं, त्याला विनयभंग म्हणतो आपण सामान्य भाषेमध्ये। सेक्शन 376 जे आहे ते म्हणजे बलात्कार जो होतो स्त्रीवरती त्याच्यासाठी आहे। त्याच्यानंतर 304B म्हणजे एखादी जी स्त्री आहे तिचं लग्नानंतर 7 वर्षाच्या आत अनैसर्गिक जर मृत्यू झाला असेल तर 304B प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा नोंदवू शकतो आणि ते जे मृत्यू आहे त्याला डावरी डेथ किंवा हुंड्यासाठी तिचं हत्या केली आहे असं समजण्यात येतं। तर तो 304B प्रमाणे अनैसर्गिक मृत्यू झाला तर, नैसर्गिक आजारी पडून झाला तर नाही, अनैसर्गिक जर मृत्यू झाला लग्नानंतर 7 वर्षाच्या एखाद्या स्त्रीचा तिच्या सासरी तर त्याला 304B प्रमाणे गुन्हा नोंदवू शकते ती। त्याच्यानंतर 306 म्हणजे एखाद्या स्त्रीला इतका त्रास देणं की तिला आत्महत्या करायला तिला जर तुम्ही मजबूर केलं असेल तर 306 प्रमाणे गुन्हा होतो। आणि सगळ्यात शेवटी जे आहे 498A 498A म्हणजे
पती किंवा तिच्या सासरच्या लोकांकडून हुंड्याच्या मागणीवरून किंवा हुंड्याच्या संदर्भात जो आहे जी क्रूरतापूर्वक जे वर्तन तिच्याशी केलं असेल, क्रूर वर्तन केलं जातं, त्याला 498A जे आहे त्याच्यात भारतीय दंडसंहिताप्रमाणे तो गुन्हा नोंदवू शकतो. हा एक कायदा आहे. त्यानंतर सेक्शन 125 आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या. 125 जो आहे, 125 म्हणजे आपण त्याला सामान्य भाषेत पोटगी म्हणतो. एखादी स्त्री जर असेल, ती एखादी कायदेशीर पत्नी आहे आणि तिला तिचा पती सांभाळत नसेल आणि सोडून दिलेलं असेल, तर ती 125 प्रमाणे ती मेंटेनन्स किंवा पोटगी मागू शकते. तर ते सेक्शन 125 आहे. हे सगळे महिलांविषयी कायदे असताना आणखीन एक नवीन कायदा 2005 मध्ये आला, द प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. म्हणजे त्याचा अर्थ आपण बघू की प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराकडून महिले किंवा स्त्रीचं रक्षण करण्यासाठीचा जो कायदा आहे तो आहे हा द प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. 2005 मध्ये हा कायदा बनलेला आहे. ह्या कायद्याविषयी आपण थोडं विस्ताराने बोलूयात, कारण हा कायदा 2005 मध्ये बनलाय. आणि हा जो कायदा आहे हा बनवलाय जो आहे तर त्याच्यामध्ये हा एक कायदा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटगी पण मागता येतं, मुलाच्या कस्टडी पण मागता येते, किंवा जो त्रास म्हणजे जे पण आर्थिक नुकसान झालंय किंवा शारीरिक मानसिक जो काही त्रास झालाय त्याच्याबद्दल नुकसान भरपाई सुद्धा मागता येते, किंवा एकाच घरात राहून तिला तिच्या हिश्श्याचं जे घर आहे घरात राहण्याचा अधिकार पण भेटतो. त्याच्यासाठी हा नवीन एक वेगळा कायदा आला की ज्याच्यात स्त्रियांच्या सर्व अँगलनी म्हणजे सर्व दृष्टीने स्त्रियांना रक्षण कसं देता येईल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक जो हिंसाचार आहे त्याच्यापासून कसं रक्षण देता येईल त्या हिशोबाने विचार करून हा नवीन कायदा बनवलेला आहे. ह्या कायद्याविषयी आपण थोडं विस्ताराने जाणूया. हा कायदा समजण्याच्या आधी आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स याची व्याख्या म्हणजे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया. तर एखादं कृत्य करणं किंवा टाळणं असं जे कृत्य आहे ते कृत्य म्हणजे कौटुंबिक हिंसाचार म्हणूया. म्हणजे काय ते सांगूया की समजा एखाद्या स्त्रीला मारहाण करणं किंवा तिला टॉन्टिंग करणं, टोमणे मारणं, तिला इमोशनली म्हणजे तिला भावनिकरित्या तिचा छळ करणं, किंवा तिचे पैसे असतील, तिचे हक्काचे पैसे आहेत, तिच्या मर्जीविरुद्ध ते पैसे तुम्ही वापरणं किंवा त्या पैशाचा दुरुपयोग करणं, असं काहीही करणं म्हणजे एनी ऍक्ट कमिशन और कंडक्ट म्हणजे एखादी कृत्य करणं किंवा ओमिशन पण दिले. ओमिशन म्हणजे काही न करणं. म्हणजे जर एखादी स्त्री आहे मॅरिड आणि तिच्या घरातले सगळेच जण तिच्याशी बोलणं बंद करतात, बरोबर आहे, मग तसं करणं हे सुद्धा बोलणं बंद केलं म्हणजे तिला काही त्रास देत नाही काही नाही पण तिच्याशी अबोलात धरतात. घरातले सगळे सदस्य त्या व्यक्तीला अबोला धरतात, तिला एकटं पाडतात घरामध्ये, तर ते सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली तो सुद्धा एक डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचारच आहे, कौटुंबिक हिंसाच आहे ती सुद्धा. किंवा पत्नी आहे तुमची आणि पत्नीला जर तुम्ही पत्नीसारखं मान सन्मान देत नाहीयेत किंवा तिला तिचे पत्नीचे अधिकार जे आहेत ते देत नाहीये तर ते सुद्धा कौटुंबिक हिंसाच म्हणवलं जातं. आणि ह्याच्यामध्ये हिंसा जे व्हायलन्स जे म्हणतो त्याची जी व्याख्या आहे ना त्याच्याबद्दल खूप व्यापक स्वरूपात सांगितलंय की त्याच्यात फिजिकल अब्यूज म्हणजे तिला मारझूड करणं किंवा मारझूड करणं आलं किंवा शरीराला इजा देणं आलं हे सगळं पण आहे. परत सेक्शुअल अब्यूज तिच्या मर्जीविरुद्ध जर मर्जीविरुद्ध तिची इच्छा नसताना तिच्याशी शारीरिक संबंध बाळगणं किंवा त्याच्यासाठी जबरदस्ती करणं हे सुद्धा ह्या कायद्यानुसार कौटुंबिक हिंसाच आहे, डोमेस्टिक व्हायलन्सच आहे. तिला बोलून दुखवणं, तिला शिव्या देणं म्हणा की तिला टॉन्टिंग करणं आहे किंवा तिचा अपमानास्पद तिला बोलणं आहे ते सगळंच जे आहे ते वर्बल अब्यूजमध्ये येतं. किंवा तिला इमोशनली जर ब्लॅकमेल करत असेल किंवा तिच्या भावना दुखवतील असं काही एखादं कृत्य करत असतील तर ते सुद्धा
ह्या कायद्यानुसार डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसाच म्हणवलं जातं. किंवा इकॉनॉमिक ॲब्यूज, ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक ॲब्यूज पण म्हटलं. समजा एखादी जर स्त्री आहे आणि ती कमवती आहे, तिचे पैसे तिच्या मर्जीविरुद्ध वापरणं किंवा तिला स्वतःला ते तिच्या इच्छेविरुद्ध तिला वापरायला भाग पाडणं, हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार गुन्हाच आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स किंवा आपण म्हणू की कौटुंबिक हिंसाच आहे. आणि ह्याच्यात गरज नाही आहे की हे सतत घडलं गेलं पाहिजे. कौटुंबिक जे हिंसा आहे ती एकदा झाली तरी सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सचा केस करू शकते किंवा ती सतत वर्षानुवर्ष ते सहन करत आली असतात तरी सुद्धा ती डोमेस्टिक व्हायलन्सच म्हणवलं जातं. तर ह्याच्यात ह्या डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ह्या कायद्यानुसार किंवा कौटुंबिक हिंसा जी आहे, हिंसेमध्ये त्यांनी सगळंच वेगवेगळं सांगितलंय की फिजिकल ॲब्यूज म्हणजे मारझूड आहे, मारणं म्हणजे एखादी झापड मारणं, केस ओढणं, ढकलून देणं, म्हणजे कुठलीही असं कृत्य ज्याने तिला शरीराला इजा होत असेल तर ते सुद्धा फिजिकल ॲब्यूज आहे आणि ते सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स आहे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार. परत सेक्शुअल ॲब्यूज, मी जसं आधी सांगितलं त्याचप्रमाणे जर तिला जबरदस्ती तिच्याशी शारीरिक संबंध बांधले गेले असतील किंवा असं एखादं कृत्य तिच्या मर्जीविरुद्ध तिला सेक्शुअली करायला लावत असतील जे तिला आवडत नसेल तसं करायला लावणं, हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाच आहे. एखाद्या गोष्टीसाठी तिला टॉन्टिंग करणं म्हणजे तिला टोमणे मारणं किंवा तिच्या भावना दुखवल्या जातील असं बोलणं, शिवीगाळ करणं, म्हणजे जे पण बोलण्याच्या स्वरूपात जी हिंसा होतीये ती सुद्धा ह्याच्यात आहे. आणि इकॉनॉमिक ॲब्यूजमध्ये मी जसं सांगितलं आधी तसं तिचे पैसे जे आहे तिच्या मर्जीविरुद्ध तिला वापरायला भाग करणं किंवा वापरणं, हिसकाटून घेतलं. म्हणजे माझ्या 18 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी असे खूप पाहिलेले आहेत की बायको कमवती आहे, तिचं ATM कार्ड तिच्या नवऱ्याकडेच असतं किंवा जॉईंट अकाउंटमध्ये सॅलरी येते आणि तिचा पगार तिचा नवराच वापरतो हे. किंवा काही जे नवरे असतात इकॉनॉमिक ॲब्यूजमध्ये असं आहे की भांडण झालं तर रागारागात तिचा फोनच तोडून टाकायचं, तिचा लॅपटॉप तोडून टाकायचं. तिचे काही घरांमध्ये असं हे होतात की त्या व्यक्तीचे तिच्या स्त्रियांचे कपडेच जाळून टाकतात. असं काहीही असेल तर इकॉनॉमिक ॲब्यूजमध्ये येते. म्हणजे आर्थिक तिला नुकसान, कुठल्याही गोष्टीमुळे तिला जर आर्थिक नुकसान होत असेल तर ते इकॉनॉमिक ॲब्यूज ह्याच्यात डोमेस्टिक म्हणजे ते सुद्धा एक हिंसाच आहे ह्या कायद्यानुसार. आता ह्या कायद्यानुसार की ह्या कायद्याचा लाभार्थी म्हणजे कोण ह्या कायद्यानुसार लाभार्थी आहे कायद्यानुसार, तर स्पष्ट त्याच्या नावावरूनच होतं, प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. म्हणजे हा कायदा जो आहे स्पेशल स्त्रियांसाठीच बनवला आहे म्हणून ऑब्व्हियसली याच्यामध्ये स्त्री जी आहे तीच ह्या कायद्यानुसार बेनिफिशरी किंवा हीच कंप्लेंट म्हणजे फरियाद करू शकते. तर अशी स्त्री म्हणजे कोणती स्त्री, तर अशी स्त्री की जी एखाद्या व्यक्तीसोबत एकाच घरामध्ये कौटुंबिक म्हणजे कौटुंबिक रिलेशनशिपमध्ये राहत असेल. म्हणजे ती तुमची पत्नी असू शकते किंवा लिव्हिंगमध्ये राहणारी, मैत्री करार जे म्हणतात, लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणारी स्त्री असो ती पण असू शकते किंवा आई असू शकते. जर विधवा आई आहे तर ती सुद्धा, मुलगा जर तिला त्रास देत असेल मुलगा तर ती सुद्धा करू शकते त्याच्या मुलाविरुद्ध सुद्धा. लग्न न झालेली जर बहीण आहे तर ती सुद्धा करू शकते. मुलगी सुद्धा वडिलांच्या विरुद्ध, वडील जर मुलीवरती कौटुंबिक हिंसा करत असतील तर मुलगी सुद्धा केस करू शकते. मुलगी म्हणजे असं गरजेचं नाहीये की स्वतःचीच मुलगी असेल, की तुम्ही दत्तक घेतलेली जर मुलगी असेल तर ती सुद्धा करू शकते. किंवा एखादी अनमॅरिड बहीण म्हणजे लग्न न झालेली बहीण किंवा विधवा बहीण आहे जी माहेरी राहते ती सुद्धा तिच्या भावाविरुद्ध किंवा तिच्या जर वडिलांकडून त्रास असेल तर वडिलांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते. आणि एखादी स्त्री जर फसवणुकीने किंवा पहिली पत्नी अस्तित्वात असताना तिला फसवून तिच्याशी दुसरं लग्न केलेलं असेल किंवा लिव्हिंगमध्ये राहणारी असेल किंवा कायद्याप्रमाणे ते लग्न वैध नसेल, अशा पण ह्याच्यात त्या व्यक्तीसोबत जर ती स्त्री राहत असेल तर ती सुद्धा तिच्यावर होणारी जी हिंसा आहे त्याच्यासाठी त्या व्यक्तीविरुद्ध फरियाद करू शकते. तर आपण ह्या कायद्यामध्ये कोणाकोणाच्या विरुद्ध कंप्लेंट होऊ शकते. कोणताही अडल्ट मेल पर्सन म्हणजे
एखादा कायद्याने संज्ञान कोणताही पुरुष आहे ज्याच्यासोबत ती व्यक्ती कौटुंबिक नात्यामध्ये तिथे राहते, म्हणजे तो पती असू शकतो किंवा लिव्हिंग रिलेशनशिप पार्टनर पण असू शकतो किंवा वडील असू शकतात, भाऊ असू शकतो, मुलगाही असू शकतो. ह्या कायद्यामध्ये पोलीस ऑफिसर, प्रोटेक्शन ऑफिसर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर ह्यांचे ज्या ड्युटीज आहेत त्या खूप महत्त्वाचा जो आहे रोल आहे ते प्ले करतात ह्याच्यात. तर त्यांचे काय काय ड्युटीज आहेत किंवा त्यांचे काय काय कर्तव्य आहेत ह्या कायद्यानुसार, तर कोणताही पोलीस ऑफिसर जो आहे, कुठलाही पोलीस अधिकारी जो आहे, त्याच्याकडे एखादी व्यक्ती, एखादी स्त्री जर कौटुंबिक हिंसाचाराचा कंप्लेंट घेऊन जर गेली तर त्यांनी तिला तिचे अधिकार काय काय आहेत ते सांगणं गरजेचं आहे. तिला जर ती सक्षम नसेल स्वतःची केसची फीस देण्यासाठी किंवा वकील हायर करण्यासाठी जर ती सक्षम नसेल तर तिला फ्री लीगल सर्व्हिसेस म्हणजे मोफत कानूनी जे सहाय्य म्हणतात त्याला ते देण्यासाठी हे करणं, की म्हणजे प्रत्येक आपल्याकडे कायदा आहे, लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांना जर तिला कुठल्या केससाठी वकील, तिला ती स्वतः जर सक्षम नसेल वकील हे करण्यासाठी, तर त्या स्त्रीला अधिकार आहे की ती लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, तालुका कोर्टात पण आहे, जिल्हा कोर्टात पण आहे, हायकोर्टमध्ये पण आहे, सुप्रीम कोर्टात पण आहे. तर तिथे त्या लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीमध्ये तिला त्यांच्याकडून त्यांना फ्रीमध्ये तिला वकील मिळवण्याचा अधिकार आहे. ती कंप्लेंट ती 498 खाली सुद्धा ती कंप्लेंट जर तिला फरियाद द्यायची असेल तर ती सुद्धा ती देऊ शकते. आणि जर तिला हाकलून दिलेलं असेल आणि तिच्या माहेरचे पण तिला सांभाळायला तयार नसतील किंवा तिची इच्छा नसेल तिथे जायची, तर तिला राहण्याची तिची व्यवस्था करून देणे, म्हणजे जसं आपल्याकडे नारी संरक्षण गृह आहेत किंवा नारी संरक्षण गृहासारखे जे आहेत किंवा कुठल्या NGOज आहेत त्यांच्या तिथे त्यांची राहायची व्यवस्था करून देणं. जर तिला मारहाण झाली असेल तर तिला वैद्यकीय सहाय्य मिळवून देण्यासाठी तिला मदत करणं किंवा तिला सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी तिला गाडी सुद्धा देणं, हे सुद्धा एखाद्या पोलीस ऑफिसरचं किंवा प्रोटेक्शन ऑफिसर जे आहे ह्या कायद्यानुसार. प्रोटेक्शन ऑफिसर विषयी मी थोडंसं सांगते नंतर. बरं, प्रोटेक्शन ऑफिसर जो आहे त्या ह्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो भूमिका जी आहे ती खूप महत्त्वाची आहे प्रोटेक्शन ऑफिसरची, की प्रोटेक्शन ऑफिसर जे आहेत ह्या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक प्रोटेक्शन ऑफिसर त्यांची नेमणूक झालेली आहे. आणि त्या प्रोटेक्शन ऑफिसरकडे ती कंप्लेंट जी व्यक्ती आहे, जी कौटुंबिक हिंसाचाराची बळी गेलेली जी व्यक्ती आहे ती त्यांच्याकडे कंप्लेंट किंवा अर्ज देऊ शकते. ती दिल्यानंतर त्यांनी जर तिला पहिल्यांदा जर तिला काही वैद्यकीय मदत असेल, ती राहण्याची व्यवस्था करायची असेल तर ती देणं त्यांचं कर्तव्य आहे प्रोटेक्शन ऑफिसरचं. आणि ते झाल्यानंतर त्यांनी डोमेस्टिक इन्सिडेंट्स रिपोर्ट जो आहे तो मॅजिस्ट्रेटकडे नेऊन द्यायचा असतो, म्हणजे कोर्टामध्ये सबमिट करावा लागतो तो. आणि ह्या कायद्यामध्ये काय काय आपल्याला रिलीफ्स भेटतात, काय काय आपल्याला अधिकार आहेत ते सांगते. ह्या कायद्यामध्ये एकाच घरामध्ये राहून, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की एकाच घरामध्ये राहून तुम्हाला तुमचा राहण्याचा अधिकार भेटू शकतो. समजा 4 रूमचं घर असेल तर कोर्ट सांगेल की ठीक आहे, ह्या 2 रूममध्ये तुम्ही राहा, ह्या 2 रूममध्ये त्या स्त्रीला राहू द्या. आणि तिचा पती तिला नाही म्हणू शकत नाही, आणि त्याच ह्याच्यामध्ये तिचा पती किंवा त्याच्या घरचे तिला जे घर जेवढं दिलेलं आहे त्याच्यामध्ये जाणं, तिला त्रास देणं ते सगळं थांबवण्यासाठी पण करू शकतो. म्हणजे प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे काय, एक तर पहिला जे रिलीफ आहे की तिला राहायचा अधिकार, सेम एकाच घरामध्ये राहून त्याच घरामध्ये घराच्या वाटण्या करून राहायचा अधिकार पण भेटू शकतो. सेक्शन 18 जे आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे तिला मारहाण करणं बंद करा, तिचे मुलं आहेत समजा, तिच्या मुलांना त्रास देणं बंद करा किंवा मुलाला शाळेत जाऊन त्रास देणं बंद करा, हे सगळे प्रोटेक्शन ऑर्डरमध्ये त्याला रक्षणचा अधिकार भेटतो. म्हणजे त्या स्त्रीला
तिचे जे अपत्य असतील त्यांना किंवा तिच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारचा जे रिस्पॉन्डंट म्हणजे ज्याच्या विरुद्ध केस केलेली आहे त्यांनी त्रास देऊ नये, त्याच्यासाठी ती रक्षण करण्यासाठीचा आदेश पण मागू शकते. हा राहण्याचा अधिकारही मागू शकते, रक्षणाचा अधिकार मागू शकते. आणि सेक्शन 19 जे आहे ते रेसिडेन्स ऑर्डर, म्हणजे समजा त्या व्यक्तीचे 2 घरं असतील तर बाई एका घरात तिला राहू द्या आणि तिथे तुम्ही जायचं नाही, ते घर विकायचं नाही आहे, त्या घरामध्ये ते घर कुठे कुणाला भाड्याने द्यायचं नाही, तिथे जाऊन तिला धमक्या द्यायच्या नाही, तिथे जाऊन तुम्ही लुडबुड नाही करायची, असा सुद्धा अधिकार भेटू शकतो तिला सेक्शन 19 मध्ये. सेक्शन 20 मध्ये जे आहे मॉनिटरी रिलीफ्स, म्हणजे जर तिचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची नुकसान भरपाई, म्हणजे जर तिला मानसिक खूप त्रास दिला त्याच्यासाठी नुकसान भरपाई मागू शकते. तिला शारीरिक जर काही इजा झाली असेल तर तिला दवाखान्याचं बिल सुद्धा मिळू शकतं. तिच्या वस्तूंची जर तोडफोड केली असेल तर त्याच्यासाठी तिला नुकसान भरपाई मिळू शकते. किंवा तिचे पैसे तुम्ही तिच्या मर्जीविरुद्ध वापरले असतील तर ते परत देण्याचं आणि त्याच्यासाठीचा तिला जो त्रास सहन केला त्याच्यासाठी सुद्धा तिला नुकसान भरपाई मिळू शकते. सेक्शन 21 जे आहे कस्टडी ऑर्डर्स, म्हणजे जर तिला तिचं मूल असेल तर मुलाची कस्टडीसाठी पण तिला वेगळी केस करायची गरज नाहीये. तिने फक्त एक डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या खाली जर कंप्लेंट फाईल केली तर त्याच्यातच तिला मुलाची कस्टडी सुद्धा मागण्याचा अधिकार आहे. कॉम्पन्सेशन ऑर्डर, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे कॉम्पन्सेशन ऑर्डर पण भेटू शकते. आणि याच कायद्यामध्ये तिला मेंटेनन्स म्हणजे काय म्हणतात त्याला, पोटगी सुद्धा ती मागू शकते तिच्यासाठी आणि तिच्या मुलांसाठी सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये सेक्शन 23 जे आहे, सेक्शन 23 जे सांगतं की ह्याच्यामध्ये इंट्रीम ऑर्डर किंवा आपण इंट्रीम ऑर्डरला म्हणू शकतो की तात्पुरतं जे आहे, तात्पुरता तिला म्हणजे लवकरात लवकर तिला एखाद्या गोष्टीची रिलीफ मिळण्यासाठी इंट्रीम ऑर्डर्स जे असतात, म्हणजे मला आता एवढं मराठीत तात्पुरत्या स्वरूपात जर तिला एखादी मदत द्यायची असेल, म्हणजे आता तिचा केसचा निर्णय होईपर्यंत तिला तिचे पोटगी भेटत नसेल तिला, किंवा तिला घरात राहण्याचा अधिकार आहे, मुलांची कस्टडी आहे, किंवा हे सगळं तिला म्हणजे ह्या सगळं मॅनेज करताना मुलांचा खर्च मॅनेज करणं, घरातला खर्च मॅनेज करणं, राहण्याची व्यवस्था करणं, हे सगळं फक्त पूर्ण केसचा निकाल लागेपर्यंत तिला ह्या इंट्रीम जे ऑर्डर्स आहेत ते सुद्धा ग्रँट होऊ शकते. आणि जर तिचा पती किंवा म्हणजे वडील भाऊ जो कोणी असेल ते कोर्टाची नोटीस गेल्यानंतर सुद्धा जर येत नसतील कोर्टामध्ये तर एक्स पार्टी ऑर्डर, म्हणजे त्यांना न ऐकता एकतर्फी तिला निर्णय द्यायचा सुद्धा कोर्टाला ऑर्डर आहे, कोर्ट देऊ शकतं आणि त्याचा तिला अधिकार आहे ते मागण्याचा सुद्धा. तर याची प्रोसिजर काय आहे, जर एखाद्या स्त्रीवर कौटुंबिक हिंसाचार जर होत असेल तर ती कशा पद्धतीने जाऊ शकते, तर त्याची प्रोसिजर याच्यात असं सांगितलंय. तर तिला जवळचं जे तिच्या घराच्या जवळ जे पण पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये तिथे सुद्धा जाऊन अर्ज देऊ शकते. किंवा प्रोटेक्शन ऑफिसर, मी जसं सांगितलं की रक्षण अधिकारींचं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक रक्षण अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, त्यांच्याकडे जाऊन सुद्धा अर्ज देऊ शकते किंवा डायरेक्ट कोर्टामध्ये सुद्धा अर्ज देऊ शकते. आणि हा अर्ज गेल्यानंतर जनरली आपल्याकडे प्रोसिजर अशी फाईल होते की अर्ज दिल्यानंतर तो अर्ज जे पोलीस अधिकारी आहे ते प्रोटेक्शन ऑफिसरकडे पाठवतात, रक्षण अधिकाऱ्यांकडे, आणि मग ते जे आहे ते डोमेस्टिक व्हायलन्स इन्सिडेंटचा जो रिपोर्ट बनवून, म्हणजे हा जो कौटुंबिक हिंसाचाराचा रिपोर्ट बनवतात ते त्या महिलेला बोलवून त्याच्यामध्ये ते पूर्ण एक फॉर्म असतो त्यांचा, त्या फॉर्ममध्ये ते टिक करतात की हां हिच्या बाबतीत फिजिकल ॲब्यूज आहे का, मेंटल हॅरॅसमेंट आहे का, ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक आहे का, लॉस का ते आहे का, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारची हिंसा झालेली आहे, तिला चाइल्ड कस्टडी हवी आहे का, तिला रक्षणाचा अधिकार हवा आहे का, तिला राहण्याच्या घराचं हे हवं आहे का, असं पूर्ण हे करून एक डोमेस्टिक व्हायलन्स इन्सिडेंटचा रिपोर्ट बनवतात. म्हणजे तो अहवाल जो आहे तो अहवाल ते मॅजिस्ट्रेटकडे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा जे न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे देतात, न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे देतात, आणि मग ते त्याच्यावरती ॲक्शन घेतात आणि मग ती केस
सुरू होते. तर कुठलाही केस करायचा तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की कुठल्या कोर्ट, ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्टाचा असो किंवा पोलीस स्टेशनचंही असो, की प्रॅक्टिकली काम करत असताना हा खूप सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की कुठल्या कोर्टाला ही केस लढण्याचा अधिकार आहे, म्हणजे कुठल्या कोर्टामध्ये केस फाईल करू शकतो. तर ह्या कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती जी म्हणजे जी विक्टीम किंवा ॲग्रीव पर्सन आपण म्हणू, किंवा जी हिंसाचाराची बळी जी गेलेली व्यक्ती आहे, ती व्यक्ती जिथे राहत असेल परमनंटली, म्हणजे कायम स्वरूपात राहत असेल, किंवा तिच्या नोकरीमुळे राहत असेल, किंवा तिच्या नोकरीचं गाव आहे, तिचं स्वतःचं गाव आहे, किंवा तिथे भाड्याने राहत असेल, त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी करू शकतं. किंवा जिथे रिस्पॉन्डंट म्हणजे ज्याच्यावरती तिने केस केलेली आहे तो कायम स्वरूपात किंवा तात्पुरत्या स्वरूपात जर तिथे राहत असेल, किंवा त्याचा तिथे धंदा असेल किंवा नोकरी असेल, तर त्या ठिकाणी पण करू शकते. किंवा जिथे तिच्यावरती हिंसाचार झालेला आहे त्या पण ठिकाणी करू शकते. म्हणजे जर एखादी व्यक्ती आहे, ती आता सध्या तिच्या माहेरी राहते, तिचं माहेर पुणे आहे, तर ती पुण्यालाही करू शकते, सासर मुंबई आहे तर मुंबईलाही करू शकते, किंवा नोकरीसाठी तर ते दोघं जण बँगलोरला राहत असतील तर तिथे करू शकते. किंवा हे सगळं झाल्यानंतर ती नोकरीसाठी किंवा धंद्यासाठी मद्रासला शिफ्ट झाली तर तिथे सुद्धा ती फाईल करू शकते ही केस. आणि हा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑर्डर दिलेली आहे समजा कोर्टाने, की रक्षणचा अधिकार, रक्षण म्हणजे तिला रक्षण भेटावं, डोमेस्टिक व्हायलन्सपासून रक्षण मिळवण्यासाठीच जो ऑर्डर दिलेला आहे. आणि ती ऑर्डर देऊन सुद्धा जर तो तिचा नवरा जो आहे तो जाऊन त्या तिच्या नातेवाईकांना धमकवत असेल, किंवा त्या व्यक्तीला काही त्रास देत असेल, किंवा तिला मारझूड करत असेल, किंवा कोणा थ्रू तिला जर काही त्रास देत असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा ती परत प्रोटेक्शन ऑफिसरकडे पण जाऊ शकते, पोलीस स्टेशनलाही जाऊ शकते, किंवा कोर्टात पण केस परत जाऊन कोर्टात सुद्धा जाऊन त्याच्यासाठी जे पण योग्य ती कायदेशीर कार्यवाही करू शकतो. म्हणजे थोडक्यात जर आपण काही सांगायचं असेल तर हा जो कायदा आहे की सगळ्या दृष्टीने एक महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून रक्षण करण्यासाठी केलेलं. आणि ह्या कायद्यामध्ये असं पण सांगितलं होतं की सुरुवातीला की बाई 60 दिवसामध्ये याचं जजमेंट आलं पाहिजे, बट प्रॅक्टिकली तसं होत नाही. म्हणजे याच्यात सांगितलेलं आहे की बाई केस फाईल केल्यानंतर इतक्या झालं पाहिजे, जजमेंट आलं पाहिजे, पण आपण केस फाईल केलं त्याच्यानंतर जे प्रोटेक्शन ऑफिसर आहे तिच्याचकडे एवढं, त्या प्रोटेक्शन ऑफिसरकडेच केसचं एवढं बर्डन असतं की ते जे डोमेस्टिक इन्सिडेंटचा रिपोर्ट आहे तो कोर्टात जायलाच 3-3, 4-4 महिने लागतात. त्यामुळे जे प्रॅक्टिकली जे आहे ह्या कायद्यामध्ये जसं सांगितलेलं आहे तसंच सगळं प्रॅक्टिकली म्हणजे स्पीडी डिस्पोजल, स्पेशली मी स्पीडी डिस्पोजलबद्दल म्हणते की लवकरात लवकर हा निर्णय यायला पाहिजे, ते होत नाहीये. हे ह्या कायद्याचा जो आहे ड्रॉबॅक, किंवा आपण म्हणू की त्याचा एक ते आजकाल म्हणजे जमतच नाहीये ते, की आपले कायदेच असे आहेत आणि प्रोसिजर अशी आहे कोर्टाची की याच्यात जे सांगितलं स्पीडी डिस्पोजल की लवकरात लवकर ह्या जे केसेस आहेत त्या लवकरात लवकर संपल्या पाहिजेत, पण ते होत नाही, प्रॅक्टिकली ते शक्य नाही आहे. ते या कायद्याचं हे आहे. पण हा कायदा जेव्हा बनवला तर ते ह्या सगळ्या अँगलनी बनवलेला आहे. आणि दुसरं या कायद्याचा आणखीन एक फायदा म्हणजे की समजा एखादी स्त्री आहे, तिने 125 खाली जर तिने पोटगी करण्यासाठी वेगळी जरी केस केलेली असेल तरी सुद्धा तिला या कायद्यामध्ये तिला मेंटेनन्स पण मागता येतं आणि तिला नुकसान भरपाई सुद्धा मागता येतं जे काही तिला लॉसेस झाले त्याच्याबद्दल. म्हणजे ते पण हा पण एक हा कायद्याचा फायदा आहे की तिला असं नाहीये की तिला पोटगी मिळतीये 125 प्रमाणे आणि या कायद्यामध्ये जर तिला कोर्टाने ग्रांट केलं की बाई तुला इतकं तुझं नुकसान झालं, एवढा मानसिक त्रास सहन करावा लागला, एवढं छळ सहन करावं लागला, तर त्याच्यासाठी तुला इतकं नुकसान भरपाई ग्रांट होते. तर असं नाहीये की त्या पोटगीच्या ह्याच्यातून ते अमाऊंट लेस होते, असं नाहीये. हां, पोटगीमध्ये असं करता येईल तिला की ह्या कायद्यामध्ये पण तिला पोटगी मिळाली आणि 125 मध्ये पण मिळाली, मग त्याच्यामधली जी जास्त भेटेल ती त्याच्यासाठी ती मागणी करू शकते. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.
हा, कोणाला काही प्रश्न असतील तर मी थांबते थोड्या वेळ, नाही तर मग आपण बंद करूया. कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी उत्तरं देईल त्याचे. कोणाला काही प्रश्न नाही आहेत वाटतं. चला मग आपण आज हे लाईव्ह इथेच बंद करूयात. धन्यवाद, तुम्ही हे ऐकलत आणि जय शिवराय.